खंडणी मारहाण प्रकरणातील चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर। सेशन कोर्ट सांगलीचा निर्णय। ॲडव्होकेट रोहित पाटील व ॲडव्होकेट राहुल वठारे यांचा युक्तिवाद ग्राह्य। खंडणीच्या उद्देशाने अपहरण करून मारहाण केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील चौघा आरोपींना सेशन कोर्ट सांगली यांनी मोठा दिलासा दिला आहे। कोर्टाने चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे। आमदी पोलीस ठाण्यात आरोपींवर खंडणीच्या उद्देशाने अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणातील आरोपी अजित मोटे, दिगंबर मोटे, स्वप्नील सरगर आणि तुषार शेंडके यांनी अटकपूर्व जामिनीसाठी सेशन कोर्टात अर्ज दाखल केला आहे। सतत अटकपूर्व जामीन अर्ज ॲडव्होकेट रोहित सागर पाटील यांनी दाखल केला होता। जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट रोहित सागर पाटील व ॲडव्होकेट राहुल दत्ता वठारे यांनी आरोपींची कायदेशीर बाजू प्रभावीपणे मांडली। सुनावणी दरम्यान दोन्ही वकिलांनी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या विविध न्यायनिवाड्यांचा आधार घेत कोर्टापुढे ठोस युक्तिवाद सादर केला। तसेच या प्रकरणात ॲडव्होकेट दत्ता महादेव वठारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर सेशन कोर्ट सांगली यांनी चौघांचीही अटकपूर्व जामीन मंजूर केला।